नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आता 1 डिसेंबरपासून नवीन नियम येणार आहेत। मग या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियम बदलतात। याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनावर आणि ग्राहकांच्या खिशावर होतो। त्याचप्रमाणे 1 डिसेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत जे ग्राहकांसाठी खूप महत्त्वाचे आहे। यामध्ये बँकिंग, टेलिकॉम, पर्यटन, स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित नियम आहेत, तसेच रेशन कार्डच्या संबंधित नियम आहे। त्यांचे तपशील या व्हिडिओमध्ये दिलेले आहे। या बदललेल्या नियमांचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे। मग आता नोव्हेंबर संपत आला आहे आणि डिसेंबर लगेच चालू होणार आहे। तर आता डिसेंबरच्या 1 तारखेपासून काय बदल होणार आहेत हे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आता OTP साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। मग का? तर या ठिकाणी संशयास्पद OTPमुळे सहसा मोठ्या फसवणुकी होतात, ज्यामुळे कधीकधी लोकांची बँक खाती रिकामी होतात। या प्रकरणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांना शोधणे खूप कठीण असते। आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायने दूरसंचार कंपन्यांना मेसेज ट्रॅकिंगची सुविधा देण्यास सांगितले आहे। याचा अर्थ असा की दूरसंचार कंपन्यांना मेसेज कुठून तयार केला गेला आहे हे शोधण्यासाठी आता यंत्रणा तयार कराव्या लागणार आहेत। मग त्यासाठी ट्रायने कमर्शियल मेसेज आणि OTPशी संबंधित ट्रेसिबिलिटी नियम लागू केलेला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। यापूर्वी ही अंतिम मुदत या ठिकाणी मोबाईल कंपन्यांना 31 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती। मग दूरसंचार कंपन्यांनी पाठवलेले सर्व संदेश ट्रेस करण्यायोग्य असतील, जेणेकरून फिशिंग आणि स्पॅमची प्रकरणे थांबवता येतील। म्हणजे जे फ्रॉड होतात, जी फसवणूक होते ऑनलाईन, ते प्रकरणं यामुळे थांबवता येणार आहे। या नवीन नियमामुळे ग्राहकांना OTP मिळण्यास थोडासा उशीर होऊ शकतो, त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मग मित्रांनो, पुढील महत्त्वाचा बदल आहे की मालदीवचा प्रवास महागणार आहे। मग मालदीव हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे, विशेषतः भारतीय पर्यटकांसाठी। पण आता या बेटांना भेट देणे अधिक महाग होणार आहे। पुढचा नियम आहे तो क्रेडिट कार्डशी संबंधित नियम आहे। क्रेडिट कार्डचे नियम आता बदलणार आहे। मग यामध्ये अनेक बँका आहेत, तर कोणकोणत्या बँकांचे हे नियम बदलणार आहेत त्याविषयी आपण माहिती बघूया। येस बँक 1 डिसेंबरपासून फ्लाईट आणि हॉटेलसाठी जी रिडीम करतात त्या येणाऱ्या रिवॉर्ड पॉईंटची संख्या मर्यादित करणार आहे। HDFC बँक आपल्या रेगालिया क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी लाऊंज प्रवेशाचे नियम बदलत आहे। नवीन नियमानुसार वापरकर्त्यांना 1 डिसेंबरपासून लाऊंज प्रवेशासाठी पात्र ठरण्यासाठी दर तिमाहीला 1 लाख रुपये खर्च करावे लागतील। त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ॲक्सिस बँकेने त्यांच्या वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी रिवॉर्ड पॉईंटचे नियम आणि क्रेडिट कार्डचे शुल्क यामध्ये बदललेले आहेत। तर मग यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे। पुढील महत्त्वाचा नियम आहे, जो नियम बदलणार आहेत किंवा बदल होऊ शकतो, तो आहे गॅस सिलेंडरच्या दरात या ठिकाणी बदल होऊ शकतो। मग LPGचे दर महिन्याच्या 1 तारखेला बदलतात। LPG सिलेंडरच्या किमतीसोबतच तेल बाजारातील कंपन्या एअर टर्बाईन इंधन CNG, PNG किमतीत दर महिन्याला सुधारित करत असतात। नोव्हेंबरमध्ये गॅस कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत 48 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या। मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। यापूर्वी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली होती। मग पुढील महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे शिधापत्रिका, म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी eKYC पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यास आता शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कारण की सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून अधिकृत शिधापत्रिका धारकांना तांदूळ, गहू असे धान्य वितरित केले जाते। शिधापत्रिकेत ऑनलाईन नोंद असलेल्या सर्व कार्ड धारकांना आपल्या स्वस्त धान्य दुकानाकडून eKYC करणे क्रमप्राप्त असून सर्व ग्राहकांना आपली eKYC करून घेणे हे बंधनकारक आहे। eKYCची अंतिम तारीख सुरुवातीला 31 सप्टेंबर 2024 अशी देण्यात आलेली होती, जी नंतर 1 महिन्याने वाढून 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली होती। परंतु पुन्हा आता या ठिकाणी 31 डिसेंबर 2024 पर्यंत ही मुदत करण्यात आलेली आहे। मग शिधापत्रिकेत नाव असलेल्या प्रत्येक लाभार्थीने आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ePOS डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचे आहे।
अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थींच्या खात्यात या ठिकाणी किंवा नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे. जे लाभार्थी ई-केवायसी करणार नाही त्यांना धान्याचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही असे सांगण्यात आलेले आहे. तर मग मित्रांनो, लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या. आता जर तुम्हाला जमीन व्यवहारामध्ये फसवणूक करायची होऊ द्यायची नसेल तर या ठिकाणी आता येत्या 15 डिसेंबरपासून भूमी अभिलेख विभागामार्फत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तलाठी या ठिकाणी घरोघरी जाऊन या ठिकाणी डिजिटल म्हणजे ऑनलाईन तुमच्या जमिनीची या ठिकाणी नोंदणी केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे बदल हे डिसेंबर महिन्यात होणार आहे. 1 डिसेंबरपासून अनेक नियम बदलत आहे. तर वरीलप्रमाणे सर्वसामान्यांच्या खिशावर नियमांचा फरक पडणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.